Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. Now, तर आपण त्याच्यात क्रॉस व्हेरीफाय करतो का? आता सॉरी येस I mean, क्रॉस व्हेरीफाय त्याच्यामध्ये- करतो ना आपण. बट अच्छा, ऑब्वियस डेटाबेस टेस्टिंग म्हणजे काय करतो आपण? क्रिएट, रिट्रीव्ह, अपडेट, डिलीट. मग रिट्रीव्ह जी इन्फॉर्मेशन, मग तू 1 to 1 चेक करणार ना. सपोज तुझा आयडी, सपोज तुझा रोल नंबर 10 आहे तुझ्या कॉलेजमध्ये, म्हणजे सपोज मी फिल्टर मध्ये टाकलं रोल नंबर 10, तर रोल नंबर 10 ची सगळी इन्फॉर्मेशन येते, की तिचं नाव, तिचा ऍड्रेस, तिचा ब्लड ग्रुप, डेट ऑफ बर्थ. बट हे कुठं सेव्ह आहे? डेटाबेस मध्ये सेव्ह आहे. मग डेटाबेस मध्ये जे आहे तेच तुम्हाला UI वर येत आहे की नाही, दॅट वी नीड टू व्हेरीफाय. ऍग्री ना? हेच करतो टेस्टिंग. म्हणजे काय करतो आपण गाईज? ओके सर. सर हे फक्त डेटामध्ये तेवढंच आपण चेक करतो, ते सपोर्ट मध्ये तिथं काय आपला रोल नाहीये. नाही, सपोर्ट मध्ये इट इज अगेन प्रिंटिंग. हे बाय डिफॉल्ट पॅरामीटर आहे ह्यांचा, या URL चा. तसं तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये असेल. हे प्रत्येक याला येत जाणार. हे प्रत्येक याला हे सपोर्ट URL काय असेल त्यांचं मिनिंग असेल. दिस इज आवर मेन कंटेंट. ओके, गेट मेथड. अंडरस्टूड? गेट मेथड. आता ह्याच्यात तुम्हाला निगेटिव्ह टेस्टिंग करायचे, तर तुम्ही काय कराल? 0 टाकून बघणार सर. इनव्हॅलिड डाटा टाकू. 0 प्रॉपर आन्सर द्या. 0 म्हणजे काय? जो आयडी रेकॉर्ड नाहीये. डेटाबेस मध्ये, जो आयडी रेकॉर्ड नाहीये. रेकॉर्ड मध्ये नाहीच आहे, तो तुम्ही एंटर करणार. सपोज मी काहीतरी 1001, आय एम नॉट शुअर की 1001 आहे की नाही, राईट? देन वी व्हेरीफाय की काय दिसते सिस्टीम रिस्पॉन्स. ओके, बघा इथे काहीच आलं नाही. आता यांची सिस्टीम अशी डेव्हलप केली आहे की हे असं ब्लँक कॅरेक्टर देतात. तुमच्या इथे कदाचित काय रिअल टाइम ऑर्गनायझेशन मध्ये काय येईल इथे एरर मेसेज, की आयडी इज नॉट एक्झिस्ट और आयडी इज नॉट प्रेझेंट. करेक्ट? ऍग्री? येस सर. यांनी अशी फंक्शनलिटी डेव्हलप केली की इथे हे असं ब्लँक कॅरेक्टर येते. इथे जर तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये इथे येईल की आयडी डज नॉट एक्झिस्ट, असं काहीतरी. ठीक आहे? अंडरस्टूड प्रत्येकाला? येस सर. लाईक निगेटिव्ह टेस्टिंग आपण करू. हा, बोल. आपल्याला फक्त URL मध्ये चेंज करून आपल्याला डेटा फेच करायचं, बाकी कुठेही इकडे तिकडे हात लावायचं नाही. मग तेच सांगतोय तुम्हाला. आपण काय केलं आतापर्यंत? मेथड सिलेक्ट केली, इथे URL टाकली. हे पण डेव्हलपरच देतोय आपल्याला URL सगळी. आपण फक्त क्युरी पॅरामीटर, हे जे क्युरी पॅरामीटर आहे शेवटचं पॅरामीटर, हे आपण चेंज करतो ऍज पर आवर टेस्टिंग. आता मी पॉझिटिव्ह टेस्टिंग केली, नंतर काय केलं? एक इनव्हॅलिड म्हणजे निगेटिव्ह टेस्टिंग केली, जो प्रेझेंटच नाही येतो. अंडरस्टूड? आय जस्ट क्लिक ऑन सेंड बटन, रिस्पॉन्स मी व्हेरीफाय केला. ओके, दिस इज अबाउट गेट मेथड. ओके, नाउ विल सी पोस्ट मेथड. टेल मी व्हॉट इज यूज ऑफ पोस्ट मेथड? टू क्रिएट अ रिसोर्स. ओके, पोस्ट मेथड इज यूज फॉर टू क्रिएट अ रिसोर्स. ओके, आता आपण ह्या फेक API वर जाऊ. हे बघा इथे पोस्ट मेथड आहे. पोस्ट मेथड याच्यावर क्लिक केलं मी. ओके, आता इथे आलं युजर क्रिएट करायचं. हे क्रिएट करायचं, युजर क्रिएट करायचं. मग मी काय करणार? माझी URL चेंज करणार. ही डेव्हलपर देणार API/users. ओके, आता मला सांगा, आता तुम्ही कोणती मेथड यूज केली? ती गेट टू फेच रेकॉर्ड. आता पोस्ट मेथड आहे म्हणजे तुम्हाला काय करायचंय? रेकॉर्ड क्रिएट करायचंय. बट रेकॉर्ड क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय लागणार? इन्फॉर्मेशन लागणार. येस ऑर नो? ती कुठे टाकायची? बॉडी मध्ये. ओके, आपल्याला बॉडी द्यावी लागते याच्यामध्ये. ओके, इथे जर तुम्ही गेला, सॉरी, इथे ह्या बॉडी मध्ये जायचं आणि इथे रॉ रेडिओ बटन सिलेक्ट करणार आपण, आणि इथे टेक्स्ट. आता जी काय बॉडी किंवा जी काय इन्फॉर्मेशन आपण एंटर करणार आहोत, ती ह्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण देऊ शकतो. इन पोस्टमन टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये, जावा स्क्रिप्ट दीज आर द डिफरंट लँग्वेजेस. HTML लँग्वेज मध्ये किंवा जेसन लँग्वेज मध्ये किंवा XML मध्ये. ओके, व्हॉट वॉज द XML? Extensive markup language. It contains what? It contains Tags and values. आपण टॅग्स अँड व्हॅल्यू मध्ये देतो. ओके, आता मोस्ट ऑफ द टाइम तुमची जी काय बॉडी आहे, ओके, किंवा जो काय तुमची रिक्वेस्ट आहे, जेसन फॉर्मॅट मध्ये असेल किंवा XML मध्ये मोस्ट ऑफ द टाइम असते. ओके, दिस पोस्टमन गिव्स यू प्रिव्हिलेज की आपण ह्याच्यामध्ये पण टाकू शकतो टेक्स्ट, जावा स्क्रिप्ट, HTML.
बट मोस्ट वाईडली यूज जेसन अँड XML. ओके, मग इथे तुम्ही बॉडीमध्ये रॉ सिलेक्ट केलं, जेसन टाकणार इथे. ओके, आता इथे मला ती बॉडी टाकायची. म्हणजे काय टाकायचंय, मला रेकॉर्ड क्रिएट करताना मला डेटा लागणार ना. गेट करताना आपल्याला रेकॉर्ड लागत होता का, म्हणजे फील्ड्स लागत होत्या का, हव्या होत्या का आपल्याला? कारण की आपण डेटा फेच करत होतो. नो, वी डोंट रिक्वायर, कारण आपण डेटा फेच करत होतो. आता आपल्याला डेटा क्रिएट करताना आपल्याला फील्ड्स लागणार ना. येस ऑर नो? येस सर. Yes, sir. ओके, Yes, sir. सो दिस इज द बॉडी गाईज. ओके, इथे म्हणजे जेव्हा तुम्ही गेटवर क्लिक केलं तर इथे आलं का तो ऑप्शन? नाही, कारण की आपल्याला त्याची रिक्वायरमेंटच नाहीये. बट पोस्टच्या वेळेस तुम्हाला लागणार आहे. दिस इज द बॉडी. म्हणजे आपण काय करतोय, डेटा क्रिएट करतोय. म्हणजे आता इथे मी नाव टाकलं मोर्फस, म्हणजे याचं असा युजर क्रिएट कर ज्याचं नाव, त्या युजरचं नाव मोर्फस असलं पाहिजे आणि त्याचा जॉब तो लीडर आहे किंवा कोण असेल, एम्प्लॉई, लीडर, काहीतरी. ओके, मी आता एक्स्ट्रा काय केलं, मेथड चेंज केली, पोस्ट URL टाकली जी मला डेव्हलपर देणार आहे. फक्त मी काय केलं, इन ऍडिशन बॉडी टाकली ज्याचं मला क्रिएट करायचं. आय क्लिक ऑन सेंड बटन. आता चेक करा रिस्पॉन्स काय येतो. येस, काय झालं, क्रिएट झालं रेकॉर्ड डेटाबेस मध्ये जाऊन. नेम त्याचं मोर्फस लीटर. आता त्याचा एक युनिक आयडी जनरेट झाला. जसं आपण आयडी आधी सर्च केला होता बघा त्या कुणाचा तरी, इट वॉज 1, इट वॉज 2. येस, आता हा डेटाबेस मध्ये जाऊन ह्याचा रेकॉर्ड क्रिएट झाला आणि त्याला आयडी असाइन झाला 984. हा इन्क्रिमेंटल मॅथड मध्ये आपोआप ऍड होत जाईल 984. ओके, कधी क्रिएट झाला बघा, आजची तारीख आली इथे 13 ऑक्टोबर 2022 आणि ती जी काही डेट आहे त्यांच्या सिस्टमची. ओके, डेटा क्रिएट झाला. आता तुम्ही काय करणार, डेटाबेस मध्ये चेक करणार की डेटा क्रिएट झालाय की नाही. सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स वेअर नेम इज इक्वल टू मॉर्फस. ओके, मग चेक कराल की बाबा हा क्रिएट झालाय. येस, माय टेस्टिंग इज कम्प्लीट. आता तुम्हाला अजून एक रेकॉर्ड क्रिएट करायचा आहे. सपोज मी आता इथे मॉर्फसचं प्रियंका करेल, राईट, आणि ती सपोज असेल काय सिनियर, असा काहीतरी मी तिला जॉब रोल दिला. आय क्लिक ऑन सेंड बटन. ओके, बघा तिला 952 असाइन झाला. येस ऑर नो? हेच जर मी UI वर करायचं असतं तर मी काय केलं असतं, तिथे क्रिएट वर बटन सिलेक्ट केलं असतं. मग तिथे नेम फील्ड असते, नेम फील्ड वर मी प्रियंका टाकलं असतं. जॉब रोल नावाची फील्ड असते तिथे, टेक्स्ट बॉक्स, त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये मी सिनियर लिहिलं असतं अँड आय क्लिक ऑन क्रिएट एम्प्लॉय रेकॉर्ड केलं असतं. अंडरस्टूड? हेच मी कुठं केलं, बिझनेस लॉजिक लेअरला युझिंग पोस्टमन. अंडरस्टूड? Sir, we don't create these records, right? We only use the get method. तू गल्लत करतोय, आय गेस यू आर कम्पेअरिंग विथ डेटाबेस टेस्टिंग, आय फील. Yes, sir. आता मला सांग, ऑर्डर तू क्रिएट करणार ना, UI वरून ऑर्डर क्रिएट करू शकतो ना तू, का फक्त ऑर्डर बघतो, फेच करतो? No, sir. क्रिएट करतो ना. Yes. येस, मग इथे फक्त एक्झाम्पल घेतलंय. आता हे APIs आपण युज करतोय फक्त मित्रा, फेक APIs येते. म्हणजे हे काहीतरी यांचे असतील APIs रेकॉर्ड क्रिएट करायचे, एम्प्लॉई इन्फॉर्मेशन वगैरे. आता बघ इथे प्रियंका आहे, सिनियर, हा जॉब रोल आहे वगैरे, याचं काही आपण करतो ना क्रिएट. आपण तू ऑर्डर क्रिएट करतो, तू ऑर्डर विषयी माहिती बघतो, तू ऑर्डर अपडेट पण करतो आणि तू ऑर्डर डिलीट पण करतो. आपण रिचार्ज करतो, रिचार्ज अपडेट करतो, काही पण करू शकतो आपण. येस, तू ते करतोय डेटाबेस टेस्टिंगची कम्पेअर. आय एम शुअर डेटाबेस मध्ये आपण फक्त रेकॉर्ड फेच करतो, म्हणजे आपण टेबल क्रिएट करत नाही वगैरे वगैरे गोष्टी. येस नेहल, क्विक. सर, आता ही आता वरती बॉडी तयार होत झाली ना, मग ह्यात सर आम्हाला एवढं नॉलेज नाही, मग ह्यात चुकून जर आम्ही काय मिस्टेक केली काय राहिलं? करेक्ट. हा, गुड क्वेश्चन. ओके, आता बघा इथे तुम्हाला स्टेटस कोड दिसतोय प्रत्येक वेळेस एक. ओके, आता इथे बघा हा ग्रीन आहे, ग्रीन म्हणजे काय, इट्स वर्किंग फाईन. 200 येतो आधी, ह्याच्या आधी 200 आला होता. मी परत एकदा दाखवेल, डोंट वरी. 200 म्हणजे सक्सेसफुल रिस्पॉन्स. ओके, 201 म्हणजे आपण इथे काय केलंय, आता रेकॉर्ड क्रिएट केलंय म्हणून इथे क्रिएटेड आलाय, विच इज सक्सेस. जेव्हा आता तू म्हणते ना इनकरेक्ट टाकल्यावर काय येतं, म्हणजे सपोज आता हे फॉर्मॅटिंग चुकीचं दिलंय, मी इथे डबल कोट करून टाकले, मी सेंड केलंय, काय आलंय बघ इथे, 400 बॅड रिक्वेस्ट. ओके, इथे पण लिहून आलंय एरर, बॅड रिक्वेस्ट म्हणून. ओके, म्हणजे हा फॉर्मॅट सुद्धा करेक्ट देणं गरजेचं आहे आपल्याला.
ओके, ह्याची एरर कोड स्टेटस कोडची पण मी तुम्हाला लिस्ट पाठवणार आहे. ओके, त्या लिस्ट मध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे इथे, की तुम्ही सपोज काय चुका करताय तुम्हाला कळते. हे पण ह्याच्यातले तुम्हाला काही पार्ट करायचे, मी ते ग्रुपमध्ये पाठवेल स्पेसिफिक. हे ओपन का होत नाही. These are not the error codes. These are basically status code. हे काय तो कुठला कोड आला मगाशी आपल्याला 400. 400 ना. हे बघ, बॅड रिक्वेस्ट. ठीक आहे, जे 200च्या सिरीज मध्ये आहे, 2च्या सिरीज मध्ये, दोज आर ऑल आर सक्सेसफुल रिस्पॉन्सेस. म्हणजे आधी आपल्याला ओके आला होता 2001, आणि जेव्हा आपण 201 केलं, म्हणजे आपण रेकॉर्ड क्रिएट केला, तेव्हा क्रिएटेड आलेला. ठीक आहे, बघूयात आपण. आता मी परत वाटलं असतं तुझ्यासाठी हे ओपन करतो, गेट मेथड, आणि इथे काय होता तो रिस्पॉन्स. कुठला रिस्पॉन्स आला बघा आता. 200. म्हणजे मी फक्त डेटा रिट्रीव्ह केला. ओके, फेच केला, हा. तेव्हा 200 आला. जेव्हा मी क्रिएट केला होता तेव्हा 201 आला होता. ठीक आहे, इंटरव्ह्यूला हे क्वेश्चन विचारतात, 200 स्टेटस कोड केव्हा येतं, काय सांगायचं आन्सर, वेन डेटा फेच सक्सेसफुली. 201 वेन डेटा क्रिएटेड सक्सेसफुली. ठीक आहे, तुझा डाऊट क्लिअर झाला. तू म्हटली ह्याच्यात चूक केली तर काय येतं, आपल्याला लगेच इथे स्टेटस कोड येतो की काय चुकीचं आहे. देन यू कॅन फॉलो दिस, की बाबा माझं काहीतरी आपणच शोधून काढायचं ना. म्हणजे ह्याच्यात काय, आणि हे सवयीने होऊन जातं प्रॅक्टिस. इथे बघ, जसा तू एसक्यूएल मध्ये तू सिंटॅक्स फॉलो करते की डबल कोट, सिंगल कोट, कुठे द्यायचा कुठे नाही, तसं ह्याचा पण एक सिंटॅक्स आहे, तो तुला फॉलो करावा लागेल. येस, सपोज मी इथे जेसनच्या ऐवजी सपोज मी इथे एक्सएमएल सिलेक्ट केलंय. एक्सएमएल मध्ये आपण काय टाकतो, टॅग्स अँड व्हॅल्यू, राईट, ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट, करेक्ट. तू सपोज कुठेतरी क्लोजिंग ब्रॅकेटच दिला नाही, तर म्हणजे तू काय करते, सिंटॅक्स चुकीचा करते, म्हणजे नंतर तुला जाऊन एरर येणार इथे. येस, करेक्ट. ओके, इथे सपोज काही चुकीचा रिस्पॉन्स येतोय, चुकीचा एक्सपेक्टेड आउटपुट तुम्हाला येत नाहीये एक्सपेक्टेड, देन यू विल रेज अ डिफेक्ट, की बाबा पेज 2 वर 10 यायला पाहिजे तर 5च येत आहेत. सो लाईकवाईज डिफेक्ट्स आर. ओके, आपण बघत होतो क्रिएट रेकॉर्ड. ओके, पोस्ट मेथड बद्दल कुणाला डाऊट, कसं केलं क्रिएट. बॉडी घेऊन हे करायचं ना. हा, आणि ही बॉडी आपण आपल्या टेस्टिंग साठी एडिट करणार. आता मला सांग, आता इथे निगेटिव्ह टेस्टिंग काय करणार तू. मी ते जॉबच्या ऑप्शनच्या इथं मी दुसरं मला सांग, UI वर सपोज तिथे जॉब नावाची फील्ड असेल, ती फील्ड चेंज करणार आहेस का तू. म्हणजे तिथे जर टेक्स्टचं हे असेल तर मग मी तिथं हे टाकून वगैरे बघणार मध्ये. करेक्ट. आता प्रियंकाच्या जागी तू काय करणार, हे टाकणार इथे. नेम फील्ड इज ऑलवेज व्हॉट, टेक्स्ट. तू इथे काय टाकणार, हे नाव व्हॅलिड आहे का, नेम व्हॅलिड आहे. नो, यू विल क्लिक ऑन सेंड बटन. आता मला माहित नाही यांनी ही फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट केलेली की नाही, यांच्या इथं केलेली नाहीये, म्हणजे यांच्यात यांनी एरर मेसेज टाकले नाही. मी जसं बोललो हे रिलायबल नाहीये, यांनी फक्त टेस्टिंग साठी यूज केलंय. मी तुला सांगतोय की टेस्टिंग साठी आपण काय यूज करतोय. अंडरस्टूड. आपण इथे काय केलं, नेमच्या ऐवजी न्यूमरिक टाकून बघितलं, नंबर्स, राईट. सो लाईकवाईज वी यूज टू डू. सगळ्यांना कळतंय, ऑल आर ऑन ट्रॅक. ब्लँक टाकलं तर सगळं येतं का. दॅट इज ऑल्सो निगेटिव्ह टेस्टिंग, की तुम्ही ब्लँक टाकून बघणार. इफ नेम इज अ मॅन्डेटरी फील्ड देन इट विल गिव्ह एरर की नेम इज अ मॅन्डेटरी फील्ड. यांनी यांच्या फंक्शनॅलिटी मध्ये हे जे आपण टेस्ट करतोय ना, ह्याच्यामध्ये यांनी इम्प्लिमेंट केलेलं नाहीये. ओके ओके, आता तू ऍज अ निगेटिव्ह टेस्टिंग तू ब्लँक टाकणार, राईट. हे सगळं तू फंक्शनॅलिटी, जो लॉजिक, हे तू बिझनेस लेअरला टेस्ट करतोय. अंडरस्टूड. आपण क्रिएट केलेलं सर परत म्हणजे फेच करायचं असेल तर मग परत आपल्याला गेट ऑप्शन वापरायला लागेल. बरोबर. आता बघ इथे आयडी म्हटलं, मगाशी कोणता क्रिएट झाला होता, काहीतरी 592. तो 952. आपण परत एकदा क्रिएट करू.
बरं आता बघा, मी आता ही URL चुकीची टाकली, राईट. मी मेथड सिलेक्ट केली पोस्ट, पण URL कोणती टाकली मी? गेट वालीची, जी इथे गेट. आता पण एक एरर यायला पाहिजे, बट ह्याच्यात येत नाहीये. इथे काय यायला पाहिजे एरर की इनकरेक्ट मेथड नॉट अलाउड 405 यायला पाहिजे. की मी काय केलं, URL एक टाकली, मी URL टाकली गेट वाल्याची, बट मेथड सिलेक्ट केली पोस्ट. तर एरर यायला पाहिजे कुठला? मेथड नॉट अलाउड 405. बट हे मी जसं बोललो हे रिलायबल नाहीये, ह्याच्यावर भरोसा ठेवू नका जास्त. जस्ट प्रॅक्टिस साठी इट इज ओके. जे कोड्स असतात ते फिक्स, म्हणजे आता जे तुम्ही दाखवले हे फिक्स हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ह्याच्यातले तुम्हाला ठराविक एक 4-5 पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. इंटरव्ह्यूला विचारतात, म्हणजे कुठले विचारतात? 200, 201, त्याच्यानंतर 401, 401, 401, 400, 401, त्याच्यानंतर 404, 405 हे चेक करतात. हेच विचारतात. किंवा सपोज तुमचा इंटरनेटचा इश्यू असेल, सर्व्हर डाऊन असेल, तर हे येतात सगळे सर्व्हर एरर 500, 502. ठीक आहे, या गोष्टी येतात. 401 काय ते अनऑथराइज काय? जेव्हा युजर अनऑथराइज आहे. आता इथे ऑथरायझेशन मध्ये मी गेलो, सपोज बेसिक ऑथ, ओके. तर आता ऍप्लिकेशनला लॉग इन करायला तू काय टाकतो मित्रा? युजर नेम पासवर्ड टाकतो, राईट. देन तुझं लॉग इन होतं, देन तू पुढचे ऑपरेशन परफॉर्म करतो. लाईकवाईज पोस्टमन मध्ये सुद्धा इथे ऑथरायझेशनचं ऑप्शन आहे. इथे बेसिक ओथ सिलेक्ट करायचं आहे आपल्याला, ओके. आणि इथे बघा युजर नेम आणि पासवर्ड. यू आर ओनली अलाउड टू डू धिस ट्रान्झॅक्शन जेव्हा तुझ्याकडे व्हॅलिड युजर नेम आहे आणि व्हॅलिड पासवर्ड आहे, ओके. ऑर्गनायझेशन विल प्रोव्हाइड यू दिस. हे तुला टाकायचंय आणि देन अँड देन ओनली पुढची टेस्टिंग तू करायची. थँक्स फॉर ब्रॉटिंग दिस पॉइंट, आय फॉरगॉट दिस, ओके. ऑथरायझेशन टाकावं लागतं. आणि जेव्हा तू चुकीचं पासवर्ड वगैरे टाकतोय आणि यू विल क्लिक ऑन सेंड बटन, देन यू विल रिसीव्ह दिस 401 unauthorized. User is unauthorized. Understood? Yes sir. मी ऑथरायझेशन मध्ये गेलो, इथे बेसिक ओथ सिलेक्ट करणार. तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये पण गेल्यावर तुम्हाला हे करावं लागेल. बेसिक ओथ, इथे युजर नेम पासवर्ड टाकायचा तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये जो आहे तोच. देन यू विल एंटर बॉडी अँड ऑल दिस थिंग्स. यू विल क्लिक ऑन सेंड बटन. अंडरस्टूड? पोस्ट मेथडचा अर्थ कळाला तुम्हाला?